कथा व्यास मंचाच्या वतीने उपस्थित असणारे माझे श्रोतृवर्ग, मातृपितृवर्ग, आजू बाजू के गांव से आए हुए सब राम भक्त, हम तो यहाँ अयोध्या खड़ा कर दिया है और राम लल्ला के दर्शन पे जाना है। काल आपल्या कथेला प्रारंभ झाला, प्रस्तावनेमध्ये वेळ घालवणार नाही। जेवढे तुम्ही लवकर असाल तेव्हा कथा तेवढी लवकर चालू होऊन जास्त ऐकायला मिळेल। वेळेचं बंधन आहे, लहान लेकरं असतात। आंबेगाव तालुका वारकरी साहित्य परिषद आयोजित समस्त ग्रामस्थ मंडळ मेंगडेवाडी गवरीमाळा नियोजित रिक्सवेअर पॅकेजिंग प्रायव्हेट लिमिटेड इम्पोर्ट एक्सपोर्टचे असणारे गवरी कुटुंब सर्वांच्या वतीनं मी उपस्थित असणाऱ्या श्रोतृवर्गाचा सहर्ष स्वागत करतो। सर्वांनी एकमेकांचं टाळी वाजवून स्वागत करा। काय काय वाजवतात, काय काय वाजवत नाही, नका वाजू बाबांनो। कालपर्यंत आपण शिव पार्वती विवाह पाहिला, तुळशीदासांची रामभक्ती पाहिली। काय असतं रामनाम? अंतकरणातून जर घेतलं तर राम रस जिसने पिया उसके जीवन में समाधान ही पाया। राम नाम जिसके मुंह पे नहीं आया कथा पे बैठ के भी, तो उसको भवानी शंकरी क्या कहते अगले इसमें सुनेंगे आप। राम नाम मुखात यायला राम सोपं आहे, राम सोपं आहे, पण मुखात यायला अवघड आहे। आणि एकदा आलं आणि ज्यांनी अंतकरणातून घेतलं का ते जात नाही बाळासाहेब लवकर मुख। पण तेवढी श्रद्धा पाहिजे, तेवढं अंतकरण पाहिजे। 10,000 वर्ष, लाखो वर्ष तपश्चर्या झालेलं आहे। सगळ्यांचे मानपान केले। मानपान माहिती आहे ना, काल विवाह सोहळा पाहिला आपला। ज्यांना जे पाहिजे ते हिमालयाने दिलं। माझ्या मुलीचं कन्यादान झालं। पाहुणे मंडळींना सांगायचे जेवून जा बरं का। आमके आमके ग्राम रहिवासियों, सबको मैं विनंती करता हूं, आप मेरे प्यारे, मेरे पार्वती के विवाह के सोहळे पे आप पधारे, सबने भोजन करके जाना। काल आपण भोजन करून गेलो ना शिव पार्वती विवाहाचं। नंतर सगळं काय झालं आणि मग एक असणारी विदाईची रसम येते माहिती ना। नवरी सासरला जाताना राजू महाराज, मुलगी सासरला जाताना काय असते आणि ती मुलगी आपल्या बापाकडे पाहते। कन्या सासुऱ्याची जावाई तटस्थ उभे। जावाईची वराडी मंडळी सुद्धा टकमका एकमेकाकडे पाहतात, कारण वराडी मंडळी काल पाहिलीत तुम्ही, व्यताळ भूते, कोणी जवळ सुद्धा जायना। बापाकडे मुलगी गेली आणि मुलीचं आणि बापाचं नातं काय असतं माहिती? एका बाजूला असणारा कोपऱ्यातला बाप आहे, आपल्या काळजाच्या तुकड्याकडे पाहतोय। मोबाईल चालू नको, कितीतरी दिवस सांभाळली बाबा, पोटचा गोळा आहे। इथं बसणाऱ्यांपैकी सगळ्यात भाग्यवान आई, भाग्यवान बाप कोण आहे माहिती आहे का?
ज्यांच्या पोटी कन्या रत्न प्राप्त झालं त्याच्यासारखा भाग्यवान आहे भाग्यवान बाप. ज्यांना मुलगी नाही त्यांना सोन्याची किंमत काय करणार, पण ज्यांना मुलगी आहे तो बाप सांगत असतो तसा हिमालय सांगायला लागला आपल्या लेकीला, जा तुझ्या मनाने असणारा इच्छेला असणाऱ्या वराबरोबर तू वर मला घातली. त्या बापाचा आशीर्वाद तुझ्या पाठीमागे कायमचा आहे बेटा. आईकडे गेली पण आईचं काळीज आहे. आईने जावयाकडे पाहायची, कापड सुद्धा अंगात नीट नाही, राग चोळून आलेला आहे, माझ्या लेकीचा संसार कसा होईल. म्हणून जीव लावा पोरीला माझ्या जावाय बुवा, आपण हे गाणं ऐकतो ना, तसं पार्वतीची आई मैना सुद्धा असणाऱ्या भोलेनाथासमोर उभी राहिली. जावाय बापू, तुम्ही आल्यानंतर माझ्याकडून काय अपशब्द गेले असतील तर मला माफ करा. काय काय असणाऱ्या आया सुद्धा जावाय बापूंना सांगतात, चुकला असेल आमच्या लेकीकडनं तर पदरात घ्या. जळल एखाद्या दिवशी चपाती, जळल एखाद्या दिवशी भाकरी. कथा फक्त वरवर ऐकायची नाही, कथा अंतकरणातून श्रवण करायची. कदाचित एखादी सासू सोनाला असणारे टोमणे देत असत तर ते टोमणे आजपासून बंद झाले, रामकथा पावन झाली. लक्षात ठेवा. आमचा राम कसा आहे, आमच्या अंतकरणातला राम कसा आहे, आमचा भगवंत कसा आहे. भोलेनाथ सांगितलं काही काळजी करू नका, राहणं कैलास पर्वतावरती, बसायला गण असणारा शिवनंदी, एक शिळा आहे, समाधीस्थ झाल्यानंतर 10,000 वर्ष असणारे तपश्चर्येमध्ये राम 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 नामात एवढे असणारे तल्लीन होणारे माझे असणारे महादेव भोले शंकर, देवांच्या विनंतीला मान देऊन कामाने असणारी केलेली समाधी जागृत, तारकासुराचा वध आणि जन्माला आलेले कार्तिक स्वामी. बोले भगवान कार्तिक स्वामी महाराज की जय. अरे तेवढं जय तरी म्हणा, जय तरी म्हणा तेवढं. आता इथं एखादा बाहेरचा महाराज असला ना, वट वर करून नाचत आहे रे, पण जय म्हणायला हरकत काय. कार्तिक स्वामी जन्माला आले आणि तुम्ही बोलू नका. जसं काय नातू घरी जन्माला आला, मुलगा घरी जन्माला आला तर तुम्हाला दुःख होतं का आनंद. पण हे सगळं असणारे करत असताना, सगळा संसार देत असताना मशान वैरागी माझे भोलेनाथ आहेत. लक्षात राहू द्या. पार्वतीला असणारे जन्मजन्माचा असणारा पती तो आशीर्वाद आहे, वरून असणाऱ्या देवगणांचा आशीर्वाद आहे, देव ऋषी जपी तपी संन्यासींचा आशीर्वाद आहे. आणि आपला संसार सफळ व्हायचा असेल तर त्या घराण्याला धर्मगुरूंचा आशीर्वाद पाहिजे म्हणजे पाहिजेच. ज्या घरामध्ये असणारा वारकरी जन्माला आला, वारकरी नाही का, ज्या घरामध्ये एखादा साधू जन्माला आला, ज्या घरामध्ये नामस्मरण करणारा नामकरण जन्माला आला, त्या कुळाचा उद्धार होतो आणि त्या कुळातल्या असणाऱ्या लेकरांचा सुद्धा आनंद देवाला सुद्धा वाटतो. लक्षात राहू द्या. हिताच्या ठिकणारे जागणाऱ्या मायबापांना धन्यवाद देतात तसे ज्या भोलेनाथांचा आधी नाही अंत नाही असा असणारा, विनाश नाही पंचरत्नामध्ये असणारे भगवंत भोलेनाथ आपल्या सासऱ्याला सांगतात, काही काळजी करू नका, मी तिचा लाडाने सांभाळ कराल. कोणी सांगितलंय तेवढं तरी बोला ना. भोलेनाथांनी सांगितलं. कोणाला सांगितलं? आपल्या सासऱ्याला सांगितलं. भोलेनाथांनी जेव्हा पार्वतीला असणाऱ्या कैलास पर्वतावर आणलं, त्यांनी सांगितलं का मी आता नंदी बैलावरती बसतोय, माझा असणारा ऋषभ भगवंत वाहन आहे, मग मला एखादं विमान आणून द्या. बापाकडे किती श्रीमंती,
इथं बसणाऱ्यांपैकी सासरवाडीवरनं सायकली सोडून मोटरसायकली, 4 चाकी गाड्या जे जे मागतात ना, त्यांनी जाणून घ्या भोलेनाथांनी काय मागितलं का गुरुजी मला सांगा. म्हटले का तुम्ही एवढे मोठे, मला काहीतरी द्या. ज्यांच्या अंतकरणात राम आला तो धामाकडे कधी पाहत नाही, ज्याच्याकडे धामकडे लक्ष गेलं तो रामाकडे कधी लक्ष देत नाही. हा फरक आहे. लक्ष कथा वरवरती नाही ऐकायची. शरद भाऊ, जो धामाच्या मागे लागला तो घाम मिळून दामतो मन, पण घाम गाळून ज्यांनी राम नाम केलं त्यांच्या घामाच्या टपक्या टपक्यामध्ये माझा भगवंत बसलेला आहे. त्यातली असणारी भोलेनाथ काय कमी आहे. चले संग हिमवंतू तब, निघाले तिथून, सासऱ्याला निरोप दिला, कैलासावरती आले. कार्तिक स्वामींचा जन्म झाला, सगळं काही झालं, आणि सहज एक दिवस शिळेवरती आपले असणारे पती परमेश्वर बसले असताना समाधीस्थ अवस्थेमध्ये गेलेले. पार्वती माता चरणाजवळ हात जोडून, कधी माझे स्वामी समाधीतनं जागे होईल, कधी माझ्या बरोबर बोलतील, कधी माझ्या बरोबर बोलतील. आणि हात जोडून सांगतो, घरामध्ये जरी झगडा झाला तर 1-2च दिवसाचं मौन ठेवत जावा, जास्त दिवसाचं मौन ठेवू नका, एकमेकाशी बोला. समाधीतनं जागे झाल्यानंतर माझ्या पार्वती मातेने सांगितलं, स्वामी भोलेनाथ तिच्याकडे पाहतात, बोल. मला एक सांगा, मागच्या जन्मात ताटाटूट झाली, पुनर्जन्म मला आठवतो, पण माझ्या मनातली अजूनही शंका गेली नाही. बघा, दुसऱ्या जन्मात सुद्धा शंका आहे का तुम्ही जे राम नाम घेताय तो राम आणि अयोध्येत असणाऱ्या राजा दशरथाच्या पोटी जन्माला आलेले राम हे वेगळेच का एकच? महादेव पुन्हा असायला लागले, अजून विकल्प गेला नाही. त्याच्यासाठी कितीतरी वर्ष तुला तपश्चर्या करावी लागली आणि अजूनही त्या रामनामावरती शंका घेतेस. जो समाधीस्थ राहत असताना 10-10 हजार 15-15 हजार वर्ष समाधीत रामनामामध्ये गेलेला आहे. सांगितलं प्रिय, बोलतात कसे प्रिय, प्राणप्रिय, सखे, हे शब्द फार महत्वाचे आहेत, फार महत्वाचे आहेत. संसारिक लोकांसाठी सुद्धा महत्वाचे आहेत, कारण भोलेनाथाचा संसार आहे, पार्वतीचा संवाद आहे, रामनामाचा महिमा आहे. माझे प्रभू निर्गुण निराकार सगुण साकार. ज्यांनी ज्यांनी शंका घेतली पण ते का असणार, पण निर्गुण निराकार शक्ती सगुण साकार याच्यामध्ये काय? भवानी माता एक एक प्रश्न विचारायला लागले पुन्हा. मग ते सांगायला लागले, राम नाम जन्म दुःखाच्या भवसिंधूतून तरुण घेऊन जाणारं राम नाम आहे का? परम संतोषी मनाला सुख देण्याचं साधन रामनामामध्ये. कल्पवृक्षाच्या अनेक फांद्या जरी एकत्र केल्या आणि क्षीरसागराचा असणारा मेरू पर्वत जरी असणाऱ्या सागरामध्ये टाकला आणि त्या असणाऱ्या मेरू पर्वताने जरी असणारे ढवळून काढले तरी राम नामाची असणारी बराबरी कुणी करू शकतो. प्रत्यक्षात प्रभू रामचंद्र सुद्धा, बसवा खाली, त्यांना खाली बसवा, प्रभू रामचंद्र सुद्धा असणारी थोरवी बरोबर करू शकत नाही. पण असं का स्वामी? का जे राम पंचवटीला एक सांसारिक अवस्थेत बाईल वेड्यासारखं एखाद्या झाडाला कवटाळायचं, पुन्हा ती शंका. पण मी आता शंका घेत नाही, मी तुम्हाला शरण आले, पण मला याचं सविस्तर वर्णन करून सांगा राम नामाचा महिमा. अगं वेडे, जी लोक मनुष्यरूपी जन्माला येऊन राम नाम त्यांच्या तोंडात येत नाही
त्यांचं असणारं तोंड हे माणसाचं नव्हे, ते डुकराचं तोंड आहे, हे श्वानाचं तोंड आहे, हे भगवंत सांगतात, लक्षात राहू द्या. ज्यांच्या जन्मात येऊन कधी राम नामच असणाऱ्या मुखात येत नाही, ज्यांच्या मुखातून राम नामाची निंदा होते, त्यांच्यासारखे पातकी ह्या जगात कोण नाही. आणि ज्यांनी पदोपदीला मुखामुखात रामनाम घेतले, त्यांचं वज्रलेफा एवढं जरी पाप असलं तरी एका राम नामाने ते नुसतं निष्ठून जातं. कारण का पर्वतच्या पर्वत असणारे पापाची जाळण्याची क्षमता कशात नाही? त्या माझ्या राम नामामध्ये, त्या माझ्या राम नामात तल्लीन होऊन नाचायला सांगितलं, दंग व्हायला सांगितलं, गडबड करायला नाही सांगितलं. 56 भाषेमध्ये वेगवेगळ्या याच्यामध्ये ही कथा परावृत्तीत होते. आपल्या घरातल्या आस्था चॅनल असेल, वेगवेगळे चॅनल असेल, त्याच्यामध्ये सुद्धा ही लाईव्ह कथा चालू आहे. कदाचित जोडीने तर बरेच जण आलेच नाहीत, घराला राखण ठेवलं असेल, पण घरची ही जर कथा पाहत असतील ना, ते म्हणतील आमचे कथेला गेलेत आणि काय तोंड पाडून बसलेत तिथे. कदाचित बाकीचे जोडीने आले म्हणून तोंड पाडलं असेल असं त्यांना वाटलं. त्याच्यामुळे ना असं चेहरा हसरा करून बसा. जसं काय अचानक आपल्याला 5,000 रुपये आपल्या खिशात आले, अचानक असा 2 तास आनंद घ्या. राम सिया राम, सिया राम जय जय राम, सिया राम जय जय राम. माझ्या भोलेनाथ रामाचं नाव काढल्यानंतर तल्लीन पार्वती समोर विचार नाही केला, मी माझ्या बायको समोर नाचतो का काय? रामनामात भोलेनाथ एवढे तल्लीन झाले आणि मग सांगायला लागले, अगं सगुण असणारा निर्गुण असणारा भक्तांसाठी माझा असणारा प्रभू रामचंद्र का जन्माला येतो? ज्या वेळेस अधर्मी लोक जन्माला येतात पृथ्वीवरती भार होतो, नास्तिक लोक जन्माला येतात, भजन करणाऱ्याला त्रास देतात, कीर्तन करणाऱ्याला त्रास देतात, त्यांच्या मुखातून निंदा घडते, त्यांच्या मुखात रामनाम नाही येत ना, असण्याला सरळ करण्यासाठी सगुण रूपातला परमात्मा, निर्गुण रूपातला परमात्मा सगुण रूपात येतो. मग तो राम असो नाही तो कृष्ण असो. जग 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 भोलेनाथांनी सांगितलं, ऐक, जी असणारी कथा काकभूषुंडीने असणारी गरुडाला सांगितली तीच कथा रामचरितमानस, जे तुलसीदासांनी संतांना सांगितली तीच कथा तुलसी रामचरितमानस, संगीत तुलसी रामायण. माझे प्रभू रामचंद्र निर्गुण निराकार असणारा परमात्मा धर्माचं रक्षण करण्यासाठी धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. मग माझे हात जोडून कथा व्यास मंचाच्या वतीनं, आम्ही फार मोठे नाही, नामधारक आहोत, मनुष्य जन्माला आलो, गळ्यात पांडुरंगाची माळ पडली, तुमच्या आशीर्वादाने आम्ही काही बोलत असेल तर आम्ही संत मंडळी नाही, पण मिळालेला अनुभव आहे. कमीत कमी नाही रामनाम मुखा आलं तर रामनाम करणाऱ्याची निंदा कधी करत जाऊ नका. माझ्या रामायण कथेतून मी तुम्हाला व्यासपीठावरून हात सोडून विनंती करतो. आपल्याला जीवनात काही पदरात पडणार नाही, मिळालेलं कर्म वज्रलेपासारखं होत असतं. हे असणारे महादेव पार्वतीला सांगतात का राम नामाची शंका घेणारे सुद्धा नरकात जातात. म्हणून राम नामाची शंका घ्यायची नाही, रामावरती शंका घ्यायची नाही. एक पत्नी, एक बाणी, एक वचनी प्रभू रामचंद्र जीवनाला जन्म मृत्यूच्या सागरातून तरुण नेणार आहे. तेषामहं समृद्धा मृत्यू संसार सागरात भवामी नचरा पार्थ मैया वेशितचे सांगे. विश्व नाथाने सुद्धा म्हणावं, माझ्या जगनायकाने म्हणावं. म्हणून ऐक सखे प्रिय, जो दशरथाच्या अंगणामध्ये खेळलाय, माता कौशल्याच्या मांडीवरती जो बसलाय, तोच प्रभू रामचंद्र. जो वनामध्ये असणार तू बोलते आपल्या पत्नीसाठी झाडांना कवटवले, तेच माझे प्रभू श्री रामचंद्र आहेत. पूर्ण भानावरती आल्यानंतर पार्वतीने सांगितले, मी परत चूक करणार नाही स्वामी, मला माफ करा. पण जन्माला येण्याची कारण
देव जन्माला येतो हा जगत उद्धारासाठी येतो, धर्माचं रक्षण करण्यासाठी येतो. धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे. कधी तो चक्र घेऊन हातामध्ये येतो, कधी गदा घेऊन येतो, तर कधी असणारा धनुष्यबाण आणि त्रिशूळ घेऊन येतो. का? धर्माचं रक्षण करण्याचा. पण तो विचार करत नाही का हा कोण आहे तो कोण आहे. जो धर्माच्या आड येतो त्याचा निपात करण्यासाठी माझा भगवंत आहे. तुमची कुठलीही संपत्ती त्याला उपयोगी पडत नाही. तेच असणारे प्रभू माझे. पार्वती शरणागती पत्करली, पण जन्माला येण्याचं का अनेक कारण आहेत, 5 कारण आहेत. देवांच्या असणाऱ्या इंद्र दरबारामध्ये जय आणि विजय द्वारपाले. सहज असणारी चुकी घडली आणि शाप दिला, जाओ तुम राक्षस योनि में जाओगे. जय आणि विजय श्री हरीच्या दरबारामध्ये द्वारपालाचं काम करत. तेच असणारे जय आणि विजय पुढे हिरण्यकश्यप आणि हिरण्यक्ष माहिती. राम नामात तल्लीन होणारा भक्त प्रल्हाद आणि हिरण्यकश्यपूने आणि आतापर्यंत लक्षात राहू द्या. बसलेल्यांपैकी मला एक सांगा बरं का, बोलत जावा जरा कथेमध्ये. भक्तांनी जास्त तपश्चर्या केली का राक्षसांनी? वळसे गुरुजी तुमचं काय मत? राक्षसांनी. टाळ्या वाजवा. बरोबर आहे गुरुजी. जेवढे भक्त तपश्चर्या करत नाहीत ना, तेवढे अतूट असणारी साधना भक्तांपेक्षा श्रेष्ठत्व असणारी असुर असणाऱ्या राक्षसांची लक्षात. फक्त मार्ग चुकतात. हिरण्यकश्यपूने तपश्चर्या केली कायासाठी? मरण नको. असुर भक्ती करतात ती स्वार्थासाठी आणि भक्त भक्ती करतात ते जगाच्या कल्याणासाठी. हा फरक. हिरण्यकश्यपूने भक्ती केली, स्वतःच्या मुलग्याला सांगितलं नको नाव घेऊ त्या नारायणाचं. प्रमाण सुद्धा त्याला मस्त आहे, नाम न घेती नारायणाचे हे प्रीत हिरण्यकश्यपूचे. पण घरातच जन्माला आला का, तर ज्या ठिकाणी आपली असणारी पत्नी कयादू जिथं आश्रमात सोडली, तिथं असणारा ऋषी जपी तपी संन्यासी नारद मुनींचा असणारा आशीर्वाद तिला मिळाला आणि ते गर्भावरती संस्कार झाले. राक्षसाच्या कोळीत सुद्धा फक्त प्रल्हाद जन्माला आला. ही ताकद फक्त रामनामाची. मी सांगितलं गर्भसंस्कार होत असताना गीता वाचावी, गाथा वाचावी, हरिपाठ वाचावा. ऑनलाईन 5G 3G 4G हे कवर जरी असलं तरी काय उपयोग आहे का? हे भौतिक सुखातल्या गोष्टी, अलौकिक जगतातले गर्भसंस्कार. कयादू गर्भसंस्कार झालं, भक्त प्रल्हाद नामी जन्माला आला. एवढा का बापाने अनेक प्रयोग केले. हिरण्यकश्यपू तोच असणारा हिरण्यकश्यपू नरसिंहाच्या रूपात माझ्या भगवंताने अवतार घेऊन असणाऱ्या हिरण्यकश्यपूला संपवलं. 3 वेळा लागलेला शाप आहे. तेच असणारे हिरण्यक्ष वराहाच्या रूपाने असणारा त्यांचा वध केला. तेच पुढे असणारे रावण आणि कुंभकर्ण झालं. ही असणारी जन्म अवताराची कहाणी. त्याच्यामध्ये असणारे इकडे दुसरं कारण आदित्य आणि कश्यप या दोन्ही जोडप्यांनी केलेली तपश्चर्या का भगवंताने आमच्या पोटी जन्म घ्यावा. तेच असणारे कश्यप आणि आदिती, दुसऱ्या जन्मातले असणारे दशरथ आणि कौशल्या. चुकीचं सांगतो? मुंडकीचा हलवा. तिसरं असणारं कारण रुंदा नावाची पतिव्रता आहे आणि जालेंदर असणारा राक्षस आहे. पण आपल्या पतीशिवाय खात नव्हती, आपल्या पतीशिवाय पाणी सुद्धा पित नव्हती. आपले पती घरी आल्यानंतर किती असणारा प्राबल्य. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. आणि पातिव्रतेचं फार मोठं असणारं मांगल्य असतं बरं.
आजकाल लावत सुद्धा नाही, एलर्जी होती. काय याची एलर्जी? कुंकवाची. आता नवऱ्याची एलर्जी कशी काय होईल? मी तर सौभाग्याचं लेणं आहे. मी तर सांगतो, ज्याचं असणारं सौभाग्याचं लेणं जेवढं मोठं तेवढं असणार आयुष्य प्राबल्य. उद्यापासून ठणठणीत लावत जावा, रामकथेला येईपर्यंत तरी लावत जावा. मी ज्या ज्या माता भगिनी उद्यापासून कुंकुम, कारण काल हळदी कुंकाचे कार्यक्रम तुमचे चालू झाले संक्रांतीपासून. सीताचा वंसा, रामाचा वंसा, जन्म जन्म वंसा, वंसा वंसा, टिकल्याची पाकिटे घेऊन चिटकवा चिटकवा चिटकवा. उपयोग नाही त्याचा. उद्यापासून तुम्ही मेन आणि हे लावा का सौभाग्याचं. जालिंदर आणि रुंदाय विषय सोडून बोलणार नाही, पातिव्रत्याचं आहे. जालिंदर नावाचा राक्षस अख्ख्या देवतांना सुद्धा असणारा, कुणाचाही असणार. माझे भोलेनाथ एवढं राम नाम घेणार आहे, पण शंकरला सुद्धा पळून लावणार आहे जालिंदर. किती पराक्रमी. पाठीमागे एकच कारण बरं का, फक्त पातिव्रत्य सेवा. कुठूनही आले तरी आपल्या पतीचं पाय दाबायचे. स्वामी दमून आला. बाळासाहेब हे सुद्धा होणार आहे घरी आजपासून बऱ्याच जणांच्या. काय पाहिजे का आपल्याला? भोजनासाठी काय बनवू? ते सगळं असणारं नित्याने क्रम करणारी पतिव्रता रोंदा. पण देवांनी कपट केलं. इंद्राची गादी जायला लागली, हैराण व्हायला लागले. भोलेनाथासारखे असणारे योद्धे जरी पडून जर आले असतील, ज्यांनी मदनाला एका क्षणात तिसऱ्या डोळ्याने उघडून जळून भस्म केला, त्या भोलेनाथाला सुद्धा जालिंदर असणारा कमी फोडून देत नव्हता. एवढा पराक्रम जालिंदरचा होता. देवाने असणारे विष्णू देवतेची प्रार्थना केली. मग त्या ठिकाणी विष्णू देवतेने इकडं युद्ध चालू राहिलं. युद्धाला जात असताना जालिंदराचं रूप घेतलं आणि रुंदे बरोबर असणारा पातिव्रत्य भंग करण्याचा प्रयत्न केला. तो शाप मिळाला. तो जालिंदर पुढे रावण, ह्या जन्मात तू आणि आमची ताटाटूट केली, पुढच्या जन्मात तुझी सुद्धा ताटाटूट होऊन हे जन्माला येण्याचं दुसरं कारण आहे. तिसरं कारण आहे जन्माला येण्याचं. अनेक असणारा प्रभू रामचंद्राचा असणारा जन्म, पाठीमागच्या जन्मात दिलेली वचनं ह्या जन्मात निभवायची. पण अनेक ह्या ना कारणावरून कितीतरी कारण आहे प्रभू रामचंद्र जन्माला येण्याची. जन्म उद्या आहे, पण जन्माला येण्याचं पूर्ववत तुम्हाला आम्हाला माहीत पाहिजे. म्हणून अवताराचं पूर्वजन्म करत असताना पार्वतीला असणारे भोलेनाथ सांगतात, अगं सखे, अनेक असणारी कारण माझे असणारे प्रभू जन्माला येणार, पण मागच्या जन्मात दिलेली वचनं हे पुढच्या जन्मात आहे. आणि ह्या जन्मात जन्माला येणारे माझे प्रभू अयोध्येच्या असणाऱ्या रघुकुल वंशात जन्माला आलेले. आणि त्या रघुकुल वंशाची रीत तुला माहिती ना काय? सगळी चालत आलेली रीत आहे. आणि दिलेली वचनं निभवण्यासाठी प्रभू रामचंद्राचा असणारा जन्म आहे. रघुकुल रीत सदा, रघुकुल रीत सदाच्या किती. तिसरा कारण आहे, भक्तांनी दिलेला शाप जरी असेल तरी तो सुद्धा माझा असणारा प्रभू रामचंद्र स्वीकारतो. तिन्ही देवामध्ये तल्लीन असणारे ऋणी मुनिवर, महर्षी, नारदजी एवढी असणारी भक्ती करतात. हिमालयात गेले. हिमालयात काही काहींची भक्ती माहिती आहे, तसे नारद मुनी सुद्धा हिमालयामध्ये. नारायण नारायण गंगा तीराच्या एका गुहेमध्ये गेले, जाऊन बसले. एवढे तल्लीन झाले ना. भजनामध्ये बसलं तरी माणसाने तल्लीन असावं. टाळ इकडे ठेवायचा, मग इकडे बघायचं, आणि ते करायचं, मग हे करायचं. नारद मुनी एवढे असणारे समाधिस्थ झाले का? एवढे नामात मग्न होऊन गेले का? इंद्र आहे ना, भीती वाटली म्हणले, हे एवढं करायला लागलं तर आपली खुर्ची जाईल, याला जागा करा.
मग जागा करायला कोणाला बोलवलं? कामाला बोलवलं. जावा घुसा त्यांच्या. कामाने असणारा एवढा प्रभाव केला तरी नारदाची असणारी समाधी भंग झाली नाही. आणि समाधीतनं असणारे जागे झाल्यानंतर काम हात जोडूनच उभा आहे. म्हणला मी नाही पाठवलं, इंद्राने पाठवलं होतं. मी तुमच्याकडे मुनीवर, तुम्ही एवढे रामनामामध्ये तल्लीने, एवढे भगवंताच्या नामामध्ये असणारे हे तुमच्यासारखे भक्त मी ह्या त्रिभुवनात पाहिले नाही. ज्यांनी कामावरती विजय मिळवला ते नारद मुनीवर आहे. लक्षात ठेवा. आता बारकाईने ऐका. हे एवढे फुगले प्रत्यक्षात त्रिभुवनात नाश करणारा विनाश ज्याच्या हातामध्ये, तो असणारा भोलेनाथ सुद्धा कामावरती विजय पाहू शकला नाही. एखादा राग जास्त यायला लागला, एखादा असणारा बोल जास्त वाजवायला यायला लागला का एकमेकाने ईर्ष्याने पाहायचं आणि जय हरी करायचे. जय हरी. तसे हे एवढे फुगले का हे नारायण सुद्धा म्हणताना अहंकाराने म्हणा नारायण, स्वरच त्यांचा चुकला. आणि सगळे पुष्पवृष्टी करायचे नारे. ज्यांनी कामावरती विजय मिळवला असे महर्षी नारद मुनी, महर्षी नारद मुनीवर महाराज की जय. सगळे पुष्पवृष्टी करायचे. हे असे विनासती घेऊन चालले ना तर 1-1 फूट नाही 1.5-1.5 फूट वरती उडी आणायची. आनंद येतो ना लोकांनी चांगलं म्हणावं. प्रतिष्ठेपायी काही लोक काही दिवसांनी कशी नाचतील सांगता येत नाही. बरं गेलं तर गेलं, काही गरज नाही ना. हिमालयात गेलं, कैलासावर गेलं, गेलं तर गेलं, वैराग्याच्या पुढे जाऊन बसलं. तुम्हाला माहिती आहे का? आला का आवाज? काय राम नाम घेता, काय घेऊन ठेवलं तुमच्यावर? तुमच्या भक्तीला अर्थ नाही, तुमच्या वाजवण्याला किंमत. किती काय करा. ते म्हणायला लागले शंकराला, भोलेनाथाला, डोळं उघडा म्हणला. या त्रिभुवनात कामावरती विजय मिळवणारा एक असणारा मुनीवर तुमच्या समोर उभा आहे. शंकर बघायला लागले. म्हणले हे हवेत नाही, हरभऱ्याच्या झाडाच्या वरती 1.5 फूट नाचायला लागले. कामावरती विजय मिळवलाय. म्हणलं हे मला सांगितलं, पण आपल्या बापाला नका सांगू. तुम्ही बघा, एखादी नवीन वस्तू घेऊ द्या, यांनी घेऊ द्या नाही तर तुम्ही घेऊ द्या. यांनी एखादी नवीन साडी जरी आणली ना तर दुसऱ्याच्या घरात कशी भांडणं लावून द्यायची हे यांना माहित आहे. 10 वेळा पदर तरी घेतील. 2 ग्रॅमचा दागिना जरी आणला ना बेंटेकचा, तो सुद्धा घालून. जिच्या असणाऱ्या गळ्यात दागिना नाही तिच्या पुढे जाऊन मुंडका हरवतील. तसा नारद आहे ना, शिवप्रभू एवढे असणारे भगवंताचं नामस्मरण करतात. म्हणले कामावर तुम्हाला विजय. शंकराने हात जोडले. म्हणले हे सांगू नका, त्यांना नका सांगू. मग काय सांगावं तर राहते का? साधा शर्ट सुद्धा कांजीचा घालू द्या, एक फेरा गावात मारून आल्या की समाधान नाही वाटत गड्याला. जेव्हा त्याच्यावरती असणारा चहाचा एखादा डाग पडल तेव्हा ते काढून ठेवते. आता ही अशी उदाहरणं साळून चालली का बरोबर कथेतच आहे, मी बाहेर नाही. आता काय काय मला म्हणतात बाहेरच नाही. हे नारद फुगले आणि ते गेले बापाकडे. शिर शब्दावरती असणारे माझे विष्णू भगवंत बसलेले आणि रमा असणारे पाय दाबते आणि पुढून नारायणजी भजन करत आलेले, नाचत नाचत उड्या मारत मारत आलेले. एवढे उड्या मारत मारत आलेत ना देवाला. नारायणी नारायणी श्रीमन्नारायण नारायण
अरे जय तरी म्हणा, जय म्हणा, जय जय. काहीच भाव फार किती भाव आणावा. नारद मुनींनी शिर शब्दावरती असणारे माझे विष्णू भगवंत आहे, मासाहेब लक्ष्मी. आता तो सर्वांचा जाणताय म्हणले बघा, गिराईक किती भजन उड्या मारीत आलेले. पावट्यात सुख म्हणजे जी असं नारद मुनी असे पावट्या खेळत चालायचे ना, म्हणजे एरवी दिवसाला तल्लीन होऊन बाजनात होते, पण आता फुगले होते ना, पावट्यात सुख 1.5 फूट वरती उडी आणायचे. नारायण म्हणलं आज वेडेवाकडे भजन का कसं. ज्ञानाच्या ठिकाणी अहंकार येतो ना, अहंकार हा सर्वाला असणारा पतनाला कारणीभूत असतो. अहंकार सोडा भगवंत दिसल आणि माझा राम सुद्धा दिसल. लक्षात ठेवा. एवढा नाराज फुगला का जवळ जाऊन म्हणला, तुम्हाला कळलं का? काही काही लोकांना खोजून असणारी विचारायची सवय, आणि काही काहींना झोपेपर्यंत दुसऱ्याचं निंदा केल्याखेरीज झोपच नाही. सकाळी उठलं का तसं तसं. तुम्हाला कळलं का? म्हणले नाही का. आल्या का आवाज? चिपड्याने त्या टणटणा उड्या मारायच्या. कामावर विजय मिळाला. तुम्हाला तरी जमलं का? कोणाला विचारित तेव्हा पहिलं कोणाला विचारायला गेला? भोलेनाथाला. किती अभिमान झाला. पांडुरंगाकडे जायचं, पांडुरंगालाच वेगळं म्हणत सुटायचं. काय उपयोग आहे का त्याला? म्हणले छान आहे. अरे तो मायाजाल आहे, विश्वाचा जाणताय. कधी कोणाला असणार वरती घ्यायचं आणि कधी कोणाला खड्ड्यात घालायचं, हे सगळी सूत्र माझ्या जगनायकाच्या हातात आहे. तुमच्या आमच्या हातात काय? अभिमानाने रथ झालेले नारद मुनी पुढे पुढे चालत 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 चालले. मायाजालाने एक नगरी उत्पन्न केली आणि त्याचा असणाऱ्या नगरीचा राजा शिलानिधी. नारद मुनी असणे नारायण नारायण नारायण, कामावर विजय मिळवला. नारायण नारायण, कामावर विजय मिळवला. नारायण नारायण. साधन आहे. आता समजा आपल्याकडे मुख्यमंत्री आलेच, कथेला येणार आहे मला वाटतंय, पण आलेच. आणि इथं येऊन आपले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 एवढ्या लोकांमध्ये समजा अवताडे महाराजांना किंवा राजू महाराजांना फार मोठं बक्षीस दिलं, आपल्या चेहऱ्यावर आनंद होईल का दुःख? नाही, असं नाही. मनातून सांगा. अरे मनातून सांगा. आनंद असता तर कालला एकाने मला फसवलं नसतं. असे नारद मुनी असे उड्या मारीत चालले का कामातून. कामावर विजय, कामावर विजय, कामावर विजय, नारायण, कामावर विजय. आणि शिलानिधी राजाने स्वागत केलं या मुनीवर. वा वा, त्रिभुवनात नाव गाजलेले. परत टाचावर करे समोर आणून बसवलं. चहा पाणी वगैरे मानपान केला आणि म्हटले आमची कन्या आहे, तिची जन्मपत्रिका पहा. विश्वमोहिनी अशी नटून थटून नारद मुनीने जसं तिला पाहिलं, हातात हात घेतला, भाग्यरेखा पाहायला लागले. मुनीपणही गेलं, जपीपणही गेलं, संन्यासीपणही गेलं, कामाचा 1 नंबरचा प्रभावही गेला. इकडे बघा. ते असे पाहत राहिले ना का जे कामावरती विजय मिळवले तटस्थ. पहा आपण लग्न पाहायला गेल्यावरती, मुलगी पाहायला गेल्यावर 10 वेळा लोक असे चोरून पाहतात. नवरदेव तर पाहतोच. पूर्वीच्या काळात तसं हे ते म्हणलं आता हिची काही जन्मपत्रिका सांगू बरं का बोर मामा. म्हणलं आता हे मलाच मिळालं पाहिजे. कुठे गेला काम? आणि उड्या कशावर मारत होत? त्यांनी सांगितलं आता विवाह जवळ आला, हिचा उपवर अवस्था निर्माण झाली. मोठा समारंभ तयार केला
आणि कुणी स्वतःच तळ पाहू नका, सगळ्यांना बोलवा आणि जगातला सगळ्यात सुंदर जो असेल ना तिच्याशीचा विवाह हो. कोण म्हणतो? नारद. जे तिथून पळाले मग येणा असाच तो येडका मदन पंचानना. नातराया सुंदर येडक्याचं म्हणजे कामाचं वर्णन करा. भल्या भल्यांना असणारे धडक मारली त्यांनी. धडक मारली शंकरा धडक मारली नारदा दुर्योधनासी मारिली गदा. तो येडका मदन मदन तो एकदा जोरात टाळ्या वाजवा. मागचे वाजवा, खुर्चीवर बसलेल्यांनी वाजवा, या लेकरांसाठी वाजवा. अरे वाजवा, राम आनंद देईन तुम्हाला. तुम्ही पण वाजवा आणि जोरा जोरात वाजवा. आपल्या घरापर्यंत टाळ्या गेल्या पाहिजे, टीव्हीच्या काचा फुटल्या पाहिजे. आता कळण जरा मग थोडं थोडं असा विनोद लागत. रोज कुठून आणू विनोद? नारद मुनीचे उड्या मारत चालले, देवाकडे गेले. गेला काम म्हणून. देवा म्हणले काय? मला असं सुंदर रूप दे ना, तुझ्यापेक्षाही सुंदर चेहरा. म्हणला मी स्वयंवराला चाललो. ज्याने कामाला जिंकलाय आता तो लग्न करायला निघलाय. बघा देवाने मस्त त्याला चेहरा दिला. हे चांगले राजाचे कपडे बिपडे घातले, बुचुडा वगैरे तर कधीच काढून टाकला. लगेच असणारे सगळे बोलावले, फाउंडेशन वगैरे लावून सगळं नारद सेंट वगैरे मारून हिना वगैरे बाजूला ठेवल्या, चिपळ्या बाजूला ठेवल्या. म्हणला आता बायको म्हणजे बायकोच, बाकी काय. त्या पोरीला नाही घेऊन आलं म्हणला विश्व मोहिनीला तर माझंही नारद नाव सांगणार नाही. काही काही लोक पण करतात ना तसे. गेले आणि पहिल्याच खुर्चीवर जाऊन बसले. तर काही ना खुर्चीवर बस. आता जो राजा यायचा त्याच्या तोंडाकडे पाहायचं. म्हणला वा, सगळी येतात आणि माझ्या तोंडाकडे पाहतात, पण तोंड माकडाचं, शरीर माणसाचं. जो तो यायचा आणि नारदाच्या तोंडाकडे पाहायचं, जो तो यायचा नारदाच्या तोंडाकडे पाहायचं. ते अजून फुगून जायचं. म्हणला काय देवाने मला रूप दिलंय. आणि स्वयंवराची असणारी सुरुवात झाली. विश्वमोहिनीच्या हातामध्ये असणारा हार आला. असणारा राजा असा मुंडक पुढे करतो. स्वयंवरातून असणारी विश्वमोहिनी माला घेऊन आलेली. अनेक राजा असणाऱ्या खुर्च्यांवरती बसले. कुणी छाती फुगून उठलोय, कुणी आपला पराक्रम दाखवतोय, कुणी गदा उचलतय, कुणी धनुष्यबाण उचलतय, कुणी हातवारे करतय, कुणी असं करतय. नारद असेच बसले. नारदाच्या लाईनीकडून आधी नारद अजूनच शिकलेले होते. नारदाच्या जसं तोंडाकडे पाहिलं तसा मूर्ख हांडा असा. दोन देवगणे ना नारद काय करतेत म्हणून बसायला बाजूला. नारदाला म्हणायचं एखाद्याची फजिती झाल्यावर स्वप्न प्रत्वान माकडा जाऊन. नारदाला माहित नाही म्हणला चालला लग्नाला थोबाट पाहून तरी यायचं ना आरशात. आपण काय दिवे लावून आला आणि अपेक्षा करता विश्वमोहिनीची. आणि म्हणला आता माझ्या असणाऱ्या गळ्यात नाही घातला. बऱ्याच जण म्हणले आता कुणाच्या गळ्यात? तो नारायण आहे, त्यांनीच निर्माण केलेली नगरी आहे. तो काय करू शकत नाही, तो सर्व काय करू शकतो, समर्थ आहे तो. गळ्यात असणारी वरमाला घातली. बघायला लागले आणि ते दोन देवगण म्हटले ना अरे याच्या गळ्यात घातलं. म्हणले तुझं तोंड पहा. म्हणून पाण्यामध्ये प्रतिबिंब पाहिलं. पाण्यामध्ये जसं प्रतिबिंब पाहिलं तसं तिथे ते दोन देवगण होते ना त्यांना असणार ती पळून गेले. म्हणले आता यांचा शाप म्हणजे सगळ्यात जास्त तळतळीचा खुणाचा शाप लागत असेल तर तो साधूचा लागतो. लक्षात राहू द्या, साधूचा शाप बेकार.
नारदाने जसं तोंड पाण्यात पाहिलं माकडाचं दिसायला लागलं, तेवढ्यात तिकडनं विश्वमोहिनी भगवान येत होते. कामावर विजय, कामावर विजय, कामावर विजय, कामावर विजय. नाचत 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 पुढे आल्यानंतर अरे म्हटले देवा, तू तरी असं करायला नव्हतं लागत. नाही, रात्रंदिवस तुझं भजन करतो मला ऐक. तू माझी चेष्टा केली, माझ्या भावनेशी खेळला, माझ्या मनाशी खेळला. ज्या मनामध्ये मी तुझं नाव कोरलेलं आहे ना, तुझ्याकडे सुंदर चेहरा मागितला तर तू माकडांचा चेहरा मला दिला. पुढच्या जन्मी तुला माकडांच्या संगतीतच राहू लागल. हा असणारा नारदाने दिलेला शाप भक्तांनी दिलेला शाप असतो म्हणजे म्हणून स्वीकार. बाणावरती आल्यानंतर नारदाला पश्चाताप होऊ लागला. भोलेनाथाचा शिवसहस्रनामाचा जप केला. त्याच्या पुढची असणारी कहाणी स्वयंभू प्रताप भानू तेच असणारे प्रभू रामचंद्र पुढच्या जन्मात वानर सेना घेऊन नारदाने दिलेला शाप ते असणार पूर्वचरित्र असणार जन्माचं पूर्व. उत्तानपाद राजा ध्रुव बाळाचे असणारे वडील, त्यांचे असणारे स्वयंभू हे आजोबा देवहूती प्रेवत राजा सगळं असणारे आपल्या मुलाला गादीवरती बसून जेव्हा जंगलात गेले, सगळं सोडलं. कोळामध्ये जन्माला आलेले कपिल मुनी शांक सासरे आहेत. आता कथा भाग मला सगळे विस्तारित करायला ह्या कथा एक एक तास लागतात सांगायला, पण थोडं स्पर्श करत मी पुढे चाललो. एवढी असणारी तपश्चर्या केली, एवढी तपश्चर्या केली, त्याग केला. हजारो वर्षे असणारा श्वासावरती हजारो वर्ष कंदमुळे, हजारो वर्षे पाला पाचोळा खायला लागले. फारच असणारा नामाचा महिमा, एवढा असणार प्रिय व देव होती मुलगी, त्यांचा असणारा मुलगा कपिल मुनी. आणि यांनी एवढी तपश्चर्या केली का तेव्हा भगवंत प्रसन्न झाले. तर त्यांनी सांगितलं का तुम्ही आमच्या पोटी जन्माला यावं. पुढचा असणारे तेच दशरथ राजा, पुन्हा असणारे कश्यप आदिती, हा क्रम असणारा मी तुम्हाला सांगत आलो. त्याच्यानंतरचा असणारा प्रताप बानू. काय प्रताप बानूचा दोहा माहिती आहे तुम्हाला? जन्माला आल्यानंतर असा कुळात राजा जन्माला यावा का स्वतःचा स्वार्थ न करता जनहिताच्या साठी जो आपलं जीवन समर्पित करतो त्याला राजा म्हणावा. काही देशाचा राजा आहे आणि काही देशाचा राजा सत्तेत येतो. त्याला असणारी दोन मुलं, एक प्रताप भानू आणि दुसरा हरिमर्दन. हरिमर्दन जंगलात निघून गेलेला आहे. प्रताप भानू राज्य चालवतो. धर्मरुची नावाचा असणारा प्रधान. एवढा राज्य कारभार का पूल तलावरती जेवढी असणारे राज्य त्यांनी जिंकली, सगळीकडे असणाऱ्या आपल्या राज्याचा ध्वज फडकवला. आणि ध्वज फडकवत असताना सगळ्या राजांचा असणारा वैभव नष्ट करून एक दिवस प्रजेला आनंदित ठेवून प्रताप भानू शिकारीसाठी निघाले. धर्मरुची असणारे पूर्वीच्या राजे शिकारीला निघायचे. आता कोणतरी म्हटले पूर्वीचे राजे शिकार का करतात, पण शिकारीसाठी निघाले असताना त्यांना मोठं डुक्कर दिसलं प्रताप भानूला. आणि त्या डुकराच्या पाठीमागे असणारा बाण घेऊन असणारा प्रताप भानूचा घोडा धावू लागला. घोडा किंचाळ्या मारू लागला. घोडा टाकत 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 जंगलाच्या सुसाट वेगाने डुक्कर पुढे बोलते. पाठीमागून असणारा प्रताप भानूचा घोडा चालला. सैन्य पळतात, पण एका असणाऱ्या जाड गंधात असणाऱ्या गुहेमध्ये जाऊन डुक्कर लपून बसले. राजाचा घोडा पुढे गेला. राजाला बाहेर येताना सापडाना रस्ता सापडेना. वाट पाहायला रस्ता चुकला. एक साधू ज्या राजाचं राज्य हिरावून घेतलं त्यांनी ओळखलं हा प्रताप भानू. पण आपलं राज्य गेलं म्हणून जनतेला तोंड दाखवणार नाही. नाव स्वतःला एक तनो खोटं नाव सांगून बसायचं. पण त्यांनी ओळखलं या आपण रस्ता चुकला. प्रत्येकाचं काम आहे अतिथी धर्म निभवायचा. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण. मातृदेवो भव, पितृदेवो भव, अतिथी देवो भव, आचार्य देवो भव. त्यातला अतिथी धर्म त्या साधूनी राजाचा असणारा समोरचा. कोण आपण? मी ह्या असणाऱ्या काही देशाचा असणारा प्रधान आहे.
खोटं बोलतोय हा आपल्या बरोबर. कारण ज्यांनी ज्याचं राज्य हिसकावून घेतलं त्यांनी राजा आहे म्हणून ओळखलं. सगळं काय असणारे सेवा केली आणि सेवा केल्यानंतर काय झालं माहितीये का? गप्पा मारत असताना साधूंनी सगळं सांगितलं. तुम्ही कैकेयी देशाचे असणारे प्रताप भानू राजा आहे. ह्या राजाचे चिरंजीव सगळं तुम्ही असणारे एवढे असणारे राज्यांवरती ताबा मिळवला. एवढं नाव आहे तुमचं. ज्यांनी आपलं न सांगता नाव ओळखलं. इकडनं आहे आनंद शिरपुढे या इकडे. आजचे अन्नदाते उपस्थित राहिले. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं. एखाद्या साधूंनी तुमचं आमचं भविष्य सांगितलं का खरं वाटतंय. आणि मग एवढं खरं वाटायला लागलं. इकडे बघा इकडे. आता मी फक्त टाळ्या वाजवायला सांगितलं, तुम्ही फिरवल्या माना. आणि सगळं तंतोतंत जर खरं सांगितलं ना का आपला ज्योतिषावरती किंवा एखाद्या सांगण्यावरती तुमचा तर विश्वास लगेच बसतो. राजा म्हटलं माझं नाव ना ऐकता यांनी मी कुठल्या देशाचा राजा, माझ्याकडे किती संपत्ती, मी किती राज्यांवरती विजय मिळवला, हे सगळं सांगायला लागला. याच्या अर्थी असणारे हा साधू मध्ये असणार. साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. पण तो खरा साधू होता का? नव्हता. राज्य हिरावून घेतले आणि बदला घ्यायचा आहे बर का. आशिष कुठे आहे आपण? कुणाच्या कथेत आहे? प्रताप भानूच्या. टाळ्या वाजवून माझी माणसं बरोबर करतात. प्रताप भानू आणि सांगितलं राजा हे पहा, तुझी कीर्ती अजून चराचरामध्ये हे होईल, पण एक लक्षात राहू दे, देवांचा शाप तुला मिळाला नाही पाहिजे आणि ब्राह्मणांचा शाप तुला मिळाला नाही पाहिजे. तू एवढ्या जंगलात अडकला, याच्यातून मी तुझी सुटका करणार आहे. तुला इथनं असणारं हलवणारे सगळं विश्वासात घेतलं. सकाळपर्यंत मी तुला माझ्या असणाऱ्या तपाच्या बलावरती तुझ्या असणाऱ्या पलंगावरती नेऊन घालल. पण तुला एक काम करावं लागल. लक्षावधी असणारे ब्राह्मण रोज जीव घालायला लागतील आणि त्याचं असणारं आचार्यपण, अन्नपूर्ण देवीचं असणारं सगळं काम मी करेन. पाक घरातलं काम करेन. कालकेतू नावाचा राक्षस त्याच्या सुद्धा कुटुंबाला त्याची 100 मुलं कितीतरी असणारा उद्ध्वस्त करणारा राजा आपल्या आश्रमात आला. राजा निद्रा अवस्थेमध्ये गेलेला आहे आणि झोपत असताना दोघांचं कारस्थान हे एकट्याच नाही होत. कधी कारस्थान दोन्ही मिळून करतात. एखाद्याचा निपात करायचा असला आणि भोंदूगिरी तर कधीच करावी नाही. साधूंची वेश परिधान केला तर भोंदूगिरी करावी नाही. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घातली तर निंदा करायचं सोडून द्यावं. रामनामाचा जप केला तर फक्त रामनामच करावं, तरच देवाची कृपा लाभते. लक्षात राहू. वेगळं करून उपयोगच नाही. दोघांचं कट कारस्थान शिजवलं. मी याला असणारा हत्ता झोपेत तू तुझ्या सामर्थ्यावरती याला त्याच्या राजवाड्यात नेऊन घाल. आणि प्रताप भानूला एक तणू असणाऱ्या भोंदू साधूंनी सांगितलं का मी सकाळी आचारी म्हणून येईन, पण वेगळ्या रूपात येईन. मी तुला भेटलो, तुझी माझी गाठ ह्या जंगलामध्ये झाली, हे कुणालाही सांगू नका. सर्वात परे असणारा प्रयत्न झाल्यानंतर सकाळी राजाला निद्रा अवस्थेमध्येच त्याच्या असणाऱ्या नगरीत नेऊन घातलं कालकेतून. आणि एक तरुण जो स्वामी म्हणून राहिला तो तिथं पाकशाळेमध्ये आचार्याचे रूप घेऊन तिथला आचार्य उठवला आणि एका गुहेत नेऊन डांबला. याला उचल त्याला उचल. आतापासून नाही पद्धत आलेली. निवडून आलं का हे पकडून जा, ते पकडून घेऊन जा, ते पहिल्यापासून चालत आलेले आहे. त्या गोयेत खरा आचार्य नेऊन असला आणि हे तिथं पाकशाळेत झोपले. राजाचा सत्यानाश करायचा असेल तर ती कारस्थान आतापासून नाही कितीतरी दिवसापासून प्लॅन करावं लागतं. सकाळी राजा उठला, माझ्या नगरीत आलो, अजून साधूवरती विश्वास बसला. प्रथम असणाऱ्या पाकशाळेकडे पळत गेला आणि नवीन माणूस दिसतो, तुझी आणि माझी नजर खून झाली. आणि सांगितलं हजारो ब्राह्मण बोलव, मी स्वयंपाक बनवतो. स्वयंपाक बनवल्यानंतर त्याच्यामध्ये ब्राह्मणांचा असणार मांस टाकण्यात आलं. ब्राह्मण भोजनाला बसले, पण आकाशवाणी झाली, द्विजवरांनो खबरदार, तुम्ही ज्या असणाऱ्या पंक्तीमध्ये बसलेत ना, हे मांस असणाऱ्या पंक्तीमध्ये ब्राह्मणांचा
भजन करू नका. म्हणून मी हात जोडून विनंती करतो, सगळ्यांना नावं ठेवा पण ब्राह्मणांना नावं ठेवू नका. ब्राह्मणांशिवाय आपलं काम हालत नाही अनिल भाऊ. आणि लोक काय म्हणतात, ब्राह्मणाला काय कळते? ब्राह्मणाला सगळं कळतंय, जन्मापासून तर पर्यंत मडकं फोडण्यापर्यंत त्यांचंच काम आहे. आणि मग हे हजारो लाखो ब्राह्मण पंक्तीमध्ये शाप साधा दिला असेल का? अरे पाप्या, भोजनाला बोलवतो ना मला मास मारा. कैकई देशाचा राजा पुढं कैकशच्या पोटी रावण म्हणून प्रताप म्हणून जन्माला आला. दुसरा त्याचा आर्यमर्दन भाऊ कुंभकर्ण म्हणून जन्माला आला. आणि धर्माने नीतीने वागणारा धर्मरुची असणारा प्रधान सावत्र भाऊ म्हणून विभीषण म्हणून जन्माला आला. इथपर्यंत आपली कथा. राम का जन्माला आले याचे पूर्ववत भगवान भोलेनाथ आपल्या पत्नीला सांगतात का जो मनोरथ कथा ही ऐकल, एकाग्र चित्ताने ऐकल, मनामध्ये राम नाम घेऊन ऐकल, त्याच्या जीवनात आनंद देणारा माझा प्रभू राम असणारा नामाचं एवढं महत्व आहे. म्हणून भवानीला माता पार्वती भोलेनाथाच्या चरणावरती, स्वामी मी चुकले, निर्गुण स्वरूपातला असो किंवा सगुण स्वरूपातला असो, रात्रंदिवस तुम्ही ज्यांचं भजन करताना ते भजन आम्हाला कळलेलं आहे, पडदा ओढून घ्या. हा, आणि त्या भजनात आम्ही तल्लीन होत असताना थांबा. आता व्यासपीठावरती ज्यांचं आगमन होणार आहे, नका ओढू, थांबा, राहू द्या. विराज घ्या, भजन करा. आई आई चालू करा. आइए महाराज विराज, स्वामीदास डॉक्टर श्री गणेशानंद महाराजजी सर्वांनी टाळ्यांच्या गैरात असणारे स्वामी. आणि ह्या ठिकाणावरून सर्वजण खाली जाऊ. आता सर्व मी मगाशी सांगितलं, मज हृदयी सद्गुरु जगे तारीला हा संसार करू. साक्षात स्वामी आपल्याला भेटायला आले सद्गुरूंच्या रूपाने. त्या पादुका आज ह्या ठिकाणी आला. स्वामीजी कथा व्यास मंचाच्या वतीनं समस्त ग्रामस्थ मंडळी, गौरीमळा, मेंगडेवाडीकर, आंबेगाव तालुका, सब भक्त राम भक्त जनों की ओर से हम आपका स्वागत करते हैं. अभी कथा आधा घंटा बाकी है, कंटिन्यू करते फिर अपना आगे का प्रोग्राम करते. मैं आपसे अनुमति मांगता हूँ, आप मेरे से बड़े, मैं तो आप अल्पमती ही ना, पण मी भाग्यवान समजतो. आणि ज्या कथेला मध्ये स्वामी, ऋषी, मुनी, जपी तपी संन्याशांचा आशीर्वाद लाभतो, ती कथा पावनच होऊन जाते. ते आतापासून नाही, खूप त्रेता द्वापार कलीपासून असणारे सामान.